एकत्र लढण्याचा निर्णय हा कधीच आमचा झालेला आहे। या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत, जागा वाटपासंदर्भात तिन्ही पक्षाची चर्चा सुरू आहे। मित्र पक्षांना देखील विश्वासात घेण्याचं काम सुरू आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेला फॉर्म भरायची सुरुवात होईल त्यावेळेला आमची महायुती या ठिकाणी आलेली आपल्याला दिसेल। किती जागांची मागणी सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, यांनी या राज्यामध्ये महायुती ज्या ठिकाणी जास्तीत जास्त होईल त्या ठिकाणी लढण्याचे आदेश आम्हाला दिलेले आहेत आणि त्यामुळं सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब नेहमीच म्हणत असतात की जो कार्यकर्ता तुमच्यासाठी सातत्यानं विधानसभेला लोकसभेला राबत असतो, काम करत असतो, याची ही निवडणूक आहे आणि त्यासाठी तुम्ही अपार कष्ट केले पाहिजे, दिवस रात्र काम केलं पाहिजे। या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत आणि हे होत असताना आम्ही तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना अंतर देणार नाही। ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये निवडून येण्याचं मेरिट असेल सर्वेनुसार त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल आणि मग काही गोष्टी थोड्याफार इकडं तिकडं होतील, एक पाऊल पाठीमागं दोन पाऊल पुढं हे करून आम्ही पुढच्या या निवडणुकीला